ती पहिल्यांदा त्याला पाहिलं तेव्हा पावसाचा दिवस होता. स्टेशनवर गर्दी होती. लोक धावत होते. कुणाला कुणाचं काहीच घेणं देणं नव्हतं. पण त्या गर्दीतही तिची नजर एका जागी थांबली होती. तो उभा होता, भिजलेला, हातात फाटकी बॅग आणि डोळ्यात अनामिक शांतता. तिचं नाव सया. साधी, स्वप्नाळू, पण मनाने फार खोल. तो होता आरव, आयुष्याशी झुंज देणारा, पण प्रेमावर अजूनही विश्वास ठेवणारा. सया रोज त्या स्टेशनवरून कॉलेजला जायची. आरव रोज तिथे पुस्तकं विकायचा. सुरुवातीला नजरानजर, मग हलकसं हसू, आणि हळूहळू त्या हसण्यात अर्थ वाढत गेला. एक दिवस सयानं धाडस केलं. हे पुस्तक कितीला? आरव हसला. पैशापेक्षा वाचणारा माणूस महत्वाचा असतो. त्या एका वाक्यानं सयाचं मन जिंकलं. दिवस जात होते. पावसासारखंच त्यांचं प्रेमही नकळत वाढत होतं. कधी चहा, कधी पुस्तक, कधी नुसती शांत बसणं, पण त्या शांततेतही शब्दापेक्षा जास्त भावना होत्या. सयानं एक दिवस विचारलं, तुझं स्वप्न काय आहे? आरव म्हणाला, एक दिवस इतका मोठा होईल की माझ्या आईला पुन्हा रडावं लागणार नाही. आरवची आई आजारी होती. वडील लहानपणीच गेले. जबाबदाऱ्या त्याच्या खांद्यावर लवकर आल्या होत्या. सया हे सगळं ऐकून अजूनच त्याच्याशी घट्ट जोडली गेली. तिला वाटलं, प्रेम म्हणजे फक्त सोबत नसते, तर आधार असतो. प्रत्येक प्रेमकथेप्रमाणे इथेही वादळ यायचं बाकी होतं. सयाच्या घरी आरव बद्दल कळलं. पुस्तकं विकणारा, स्टेशनवर उभा राहणारा, आमच्या मुलीला शोभत नाही. तिच्या वडिलांचा आवाज कठोर होता. सयानं खूप समजवण्याचा प्रयत्न केला. तो गरीब आहे, पण वाईट नाही. तो खोटा नाही, स्वार्थी नाही. पण समाजाला हे ऐकायचं नव्हतं. त्यांना फक्त स्टेटस दिसत होता. आरवला जेव्हा हे सगळं कळलं, तो खचला. तो सयाला म्हणाला, तुझ्या आयुष्यात मी अडथळा नको. तुझं भविष्य उज्ज्वल आहे. सयाचे डोळे भरून आले. माझं भविष्य तूच आहेस आरव. पण आयुष्य फक्त भावना पाहत नाही. सयाचं लग्न ठरवलं गेलं. मोठ्या घरात, श्रीमंत मुलगा, परदेशी नोकरी. सयाला वाटलं तिचं श्वास घ्यायचंही विसरले. लग्नाच्या आदल्या रात्री ती स्टेशनवर आली. तो तिथेच होता. दोघं एकमेकांसमोर उभे. शब्द नाहीत, फक्त अश्रू. आरव म्हणाला, पुढच्या जन्मी तरी मला मिळशील का? सयानं त्याचा हात धरला. या जन्मात न मिळालं तरी माझं मन कायम तुझंच आहे. ती निघून गेली. आरव तिथेच उभा राहिला. त्या रात्री स्टेशनवर शेवटची ट्रेन निघून गेली आणि त्यांच्या सोबतचं त्यांचं प्रेमही वर्ष गेली. सयाचं आयुष्य बाहेरून सुखी होतं, पण आतून कोरडं. ती आरशात पाहायची आणि स्वतःलाच विचारायची, मी खरंच जिवंत आहे का? एका दिवशी बातमी आली. आरव आता लेखक झाला होता. त्याचं पहिलं पुस्तक प्रसिद्ध झालं होतं. पुस्तकाचं नाव होतं ती स्टेशनवर थांबली होती. सयानं ते पुस्तक वाचलं. प्रत्येक पानावर तिचंच नाव नसलं तरी तिचाच श्वास होता. शेवटच्या पानावर एक ओळ होती, जिला मी मिळू शकलो नाही. तिच्यासाठी मी स्वतःला घडवलं. त्या दिवशी सया खूप दुःखच नाही, अभिमानाचं. प्रेम नेहमी मिळतच असं नाही. कधी ते आयुष्यभरासाठी फक्त आठवण बनतं. पण काही प्रेमकथा लग्नात नाही, तर मनात पूर्ण होतात. आणि सया, आरवची कथा, ती आजही त्या स्टेशनवर श्वास घेत असते. तर कशी वाटली कथा नक्की कमेंट करून सांगा. भेटूया परत पुढच्या व्हिडिओमध्ये.
व्हिडिओला लाईक